गुड मॉर्निंग. आजच्या एसएमच्या लेक्चर मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण मागच्या लेक्चरला जो 4th युनिट स्टार्ट केला त्यामध्ये मार्केटिंग सॅनिटेशन हा पार्ट पाहत होतो. मार्केटिंग सॅनिटेशन मध्ये आपण मार्केटिंग मिक्स स्टडी केलेले आहेत आणि आता आपण काही गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह बघणार आहोत. ओके, सो फर्स्ट इनिशिएटिव्ह इज दॅट निर्मल भारत अभियान. कुठेतरी हा वर्ड ऐकलेला असेल आतापर्यंत, ओके ना, म्हणजे 100% ऐकलेलाच असेल. कारण की हे जे अभियान आहे हे कधी आलंय तर त्याचा इफेक्ट जो आहे, निर्मल भारत अभियान केम इनटू इफेक्ट फ्रॉम 1990 टू 2012 कॉल्ड द टोटल सॅनिटेशन कॅम्पेन. म्हणजे हे जे काही स्वच्छ भारत अभियान किंवा निर्मल भारत अभियान सॉरी, तर हे 2012 पर्यंत तर म्हणजे 1999 ला याची सुरुवात झाली, त्याचे इफेक्ट जाणवले आणि ते 2012 पर्यंत टोटल सॅनिटेशन कॅम्पेन चालू होती. TSC वॉज total sanitation campaign was a program following the principles of community-led total sanitation and initiated by the government of India in 1999. म्हणजे कम्युनिटी मध्ये किंवा सोसायटी मध्ये हा जो प्रोग्राम घेण्यामागचं मेन एम काय होतं की टोटल आपल्याला स्वच्छता हा प्रकार काय आहे हे सगळ्यांना समजावं, स्वच्छतेचं महत्व समजावं, तर यासाठी हे अभियान घेतलं गेलं. यामध्ये विलेजेस दॅट अचीव दिस स्टेटस रिसीव्ह मॉनिटरी रिवॉर्ड्स. म्हणजे काही जे विलेज आहे त्यांना काही रिवॉर्ड सुद्धा, म्हणजे रिवॉर्डिंग सिस्टीम ठेवली होती. त्यामध्ये मला वाटतं की एक नाव आहे बघा, मी तुम्हाला आठवले की सांगेन. त्यांच्या गावाला एक म्हणजे मॉनिटरी रिवॉर्ड्स पण दिले गेले. हाय पब्लिसिटी अंडर प्रोग्राम कॉल्ड निर्मल ग्राम पुरस्कार. माझ्या तोंडासमोर त्यांचं नाव आहे, अण्णा हजारे. हे नाव तुम्ही ऐकलं असेल, बरोबर ना? तर त्यांच्या गावाला सुद्धा असा पुरस्कार मिळालेला आहे. स्वच्छता तुम्ही बघाल त्यांच्या म्हणजे प्रत्येक घराची अरेंजमेंट, त्यांच्या शेतामध्ये त्यांचे रस्ते, अगदी काही गावांनी हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये एवढा उत्साहाने भाग घेतला होता की त्यांना त्या रिलेटेड म्हणजे पैशाच्या स्वरूपात पण मॉनिटरी रिवॉर्ड म्हणजे पैशाच्या स्वरूपात सुद्धा त्यांना बक्षिसं मिळाली. त्यांना आणखी दुसऱ्या स्वरूपात बक्षिसं मिळाली. यामध्ये मेजर ऍक्टिव्हिटीज कवर्ड अंडर निर्मल भारत अभियान, construction of individual household latrines for which the enhanced incentive for individual household latrine units. म्हणजे काय की प्रत्येकाच्या घरोघरी लॅट्रिनची व्यवस्था असावी. ह्याच्यासाठी मग त्यांना इन्सेंटिव्ह कुठले प्रोव्हाइड केले की काही अमाऊंट त्यांना दिली गेली गव्हर्नमेंटच्या थ्रू. आपण गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह बघतोय की नाही, अगदी फार्मिंग मधले पर्सन असतील, लेबर्स असतील, की जे पुअर इन्कम सोर्स ज्यांचा आहे त्यांना सुद्धा काय केलं, कन्सिडर केलं. घरांसाठी म्हणजे अगदी त्यांना जे 5,000 रुपये मिळत होते, मला आठवतंय अजून पण, की तुम्हाला घरोघरी जर लॅट्रिनची व्यवस्था करायची असेल, एखाद्याची अगदीच परिस्थिती नसेल तर गव्हर्नमेंटने त्यांना मदत केली, जुजबी मदत झाली. पण त्यामुळे काय झालं की स्वच्छतेचं महत्व त्या लोकांना कळलं की उघड्यावर शौचास जाऊ नये, या गोष्टी त्यांना समजल्या आणि त्यामुळे स्वच्छ भारत निर्मल भारत अभियानासाठी मदत झाली. Convergence with Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme for additional finance assistance, provision of sanitation facilities in government schools and अंगणवाडीज in government buildings. म्हणजे सॅनिटेशन फॅसिलिटीज ह्या फक्त सोसायटीमध्ये लॅट्रिन रिलेटेडच होत्या असं नाहीये, तर ह्या फॅसिलिटीज काही गव्हर्नमेंट स्कूलला किंवा अंगणवाडी शाळा ज्या आहेत तिथे सुद्धा, म्हणजे गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग जिथे जिथे आहेत तिथे ह्या सॅनिटेशन फॅसिलिटीज त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जेणेकरून सगळ्या भारतभर आपण काय करू शकतो, या स्वच्छतेचं महत्व सांगू शकतो. असिस्टन्स टू प्रोडक्शन सेंटर्स ऑफ सॅनिटरी मटेरियल्स अँड रुरल सॅनिटरी मार्ट्स, प्रोव्हिजन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ कम्युनिटी सॅनिटरी कॉम्प्लेक्सेस. आता यामध्ये काही त्यांनी सेंटर्स ठरवून घेतले, सॅनिटरी मटेरियल जे आहे त्या ठिकाणी त्यांनी ते अवेलेबल केलं आणि त्यानुसार रुरल सॅनिटरी मार्ट्स किंवा प्रोव्हिजन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ कम्युनिटी सॅनिटरी कॉम्प्लेक्सेस, काही कॉम्प्लेक्स किंवा काही सेंटर्स असे चूज केले की जिथे तुम्हाला काय केलं जाईल, ते सॅनिटरी मटेरियल अवेलेबल केलं जाईल, ज्यामुळे ही स्वच्छता तुम्ही करू शकता. त्यामध्ये सॉलिड अँड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट. आता तुमच्या घरामध्ये जसं मी सांगितलं की ओला आणि सुका दोन्ही प्रकारचा कचरा असतो, तर मग ग्रामपंचायतने काय केलं, फॉर इच ग्रामपंचायत विथ फायनान्शियल असिस्टन्स कॅप फॉर अ जीपी ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हाउसहोल्ड टू एनेबल ऑल पंचायत टू इम्प्लिमेंट सस्टेनेबल SLWM प्रोजेक्ट्स.
म्हणजे काय की सॉलिड आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट साठी हा जो एक प्रोजेक्ट आहे, हा प्रत्येक ग्रामपंचायतला काय केलं की फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे काय की त्यांना आर्थिक मदत पुरवण्यात आली आणि त्या पद्धतीच्या प्रोव्हिजन करून घेण्यात आलं की ओला कचऱ्याचा निचरा तुम्ही कसा करणार आहात, सुका कचरा कशा पद्धतीने त्याचा निचरा केला जाईल. तर त्यासाठी ते प्रोजेक्ट्स राबवले गेले. इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन म्हणजे IEC ऍक्टिव्हिटीज फॉर सस्टेनेबल डिमांड जनरेशन फॉर सॅनिटेशन फॅसिलिटी म्हणजे इथे तुम्हाला कम्युनिकेशन ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेतल्या गेल्या की हे जे काही जनरेशन आहे, डिमांड जनरेशन म्हणजे आता जी काही तुमची जनरेशन आहे त्यांच्यासाठी सॅनिटेशन फॅसिलिटीज कशा पद्धतीच्या असल्या पाहिजे, म्हणजे सस्टेनेबल असल्या पाहिजे, कायमस्वरूपी टिकणाऱ्या त्या फॅसिलिटीज असल्या पाहिजे, अशा पद्धतीची उपाययोजना केली गेली. तुम्हाला फक्त ओरल कम्युनिकेशन नाही केलं, आता तुम्ही घरोघरी लॅट्रिनची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था करा, हे फक्त ओरली नाही सांगितलं. त्यासाठी तुम्हाला फायनान्शियली हेल्प करण्यात आली आणि ते कायमस्वरूपी त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवणार होता. म्हणजे फक्त तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला निर्मल भारत अभियानच्या थ्रू ती सॅनिटेशनचं महत्व नाही सांगितलंय, तर त्यांनी ऍक्च्युअली तो प्रोजेक्ट इथे इम्प्लिमेंट केलेला आहे. सो provision of extensive capacity building of the stakeholders like Panchayati Raj institution, village water and sanitation committees, and the field functionaries for sustainable sanitation. म्हणजे अगदी त्यांनी पाण्याच्या बाबतीत सुद्धा पाणी कसं स्वच्छच असलं पाहिजे, मग पाणी स्वच्छ राहण्यासाठी आपण काय करू शकतो, मग अगदी त्यांनी त्यासाठी सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड केलं, त्यासाठी तुम्हाला सॅनिटेशन रिलेटेड फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं करणं शक्य झालं. आता स्वच्छ भारत अभियान मध्ये काय केलंय बघा, इट इज अ कंपेन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू क्लीन द स्ट्रीट्स, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द कंट्री. म्हणजे इथे त्यांनी जवळजवळ स्टॅट्युटरी सिटीज आणि टाउन्स किती आहेत, 4041 अशा पद्धतीने ही कंपेन राबवली गेली, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड होती कंट्रीच्या. तर त्यामध्ये रोडची स्वच्छता कशी करणार, स्ट्रीटची कशी करणार, क्लिनलीनेस कसा केला पाहिजे. कंपेन वॉज ऑफिशियली लॉन्च ऑन 2 ऑक्टोबर. तुम्हाला माहितीये 2 ऑक्टोबरला काय असतं, महात्मा गांधी जयंती असते, बरोबर की नाही. आणि त्यावेळी त्यांनी ही लॉन्चिंग कधी झालं, स्वच्छ भारत अभियान हे जी काही मोहीम आहे, कंपेन आहे, ही लॉन्च कधी झाली तर 2 ऑक्टोबर 2014 मध्ये राजघाटला न्यू दिल्ली बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींच्या हस्ते ही लॉन्च झाली स्वच्छ भारत अभियान ही कंपेन. ओके, एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तिचं ऑब्जेक्ट काय होतं. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्वच्छ भारत आर टू रिड्यूस ऑर एलिमिनेट ओपन डिफिकेशन थ्रू द कन्स्ट्रक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल क्लस्टर अँड कम्युनिटी टॉयलेट्स. म्हणजे उघड्यावर कुठल्याही गोष्टी कचरा टाकायचा नाही. आपल्याला रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्याच गोष्टी क्लीन ठेवायच्या असतील तर त्याचा निचरा कचरा जो आहे तो प्रॉपर डिस्पोज झाला पाहिजे. सो त्यांनी टॉयलेट सारखी व्यवस्था केल्या, त्यांनी कचऱ्यासाठी पण तुम्हाला काही प्रोव्हिजन केली. तर गव्हर्नमेंट इज एमिंग टू अचीव द ओपन डिफिकेशन फ्री इंडिया, म्हणजे उघड्यावर कोणीही शौचास जाऊ नये यासाठी काय केलं की त्यांनी ऑक्टोबर 2019 ला 2 ऑक्टोबर 2019 ला ज्यावेळी महात्मा गांधीजींचा 150वी अॅनिव्हर्सरी होती, बर्थ अॅनिव्हर्सरी, त्यावेळी त्यांनी काय केलं, ओपन डेफिकेशन फ्री इंडियाची जी काही त्यांची अचिव्हमेंट आहे ती त्यांनी घेतली. आता यामध्ये ही अचिव्हमेंट घेताना त्यांनी काय काय केलं, सॅनिटेशन कंपेन कशा पद्धतीने इंडियामध्ये झाल्या, तर त्यामध्ये बघा लाईफबॉय स्वस्थ चेतना कंपेन, स्वास्थ्य चेतना कंपेन सॉरी. तर मग आता ही लाईफबॉय स्वास्थ्य चेतना कंपेन कशी झाली, तर 2002 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रिपोर्ट स्टेटेड दॅट 2 मिलियन चिल्ड्रन डाय ऑफ डायरियल डिसीज ईच इयर. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, जागतिक आरोग्य संघटना ज्याला म्हणतो, तिचा रिपोर्ट काय सांगतो की 2002 मध्ये किती म्हणजे चिल्ड्रन्स जे आहे ज्यांची डेथ झाली तर ती कुठल्या कारणाने झाली, डायरियल डिसीज. म्हणजे डायरिया काय प्रकारे हा तुम्हाला माहितीये, सांगण्याची गरज नाही. तर हा जो आजार आहे हा कशामुळे होतो, तर त्यांनी त्याबद्दल स्वच्छ चेतना स्वास्थ्य चेतना कंपेनच्या थ्रू त्यांनी स्टडी केला. London School of Hygiene and Tropical Medicine found that simple hand washing with soap and water can reduce diarrhea by as much as 47%.
म्हणजे तुम्हाला डायरिया सारखे आजार होऊ नये, तो डिसीज होऊ नये, त्यासाठी साधा आणि सोपा पर्याय त्यांनी दिला की सिंपल हँड वॉशिंग और विथ सोप अँड वॉटर कॅन रिड्यूस डायरिया. म्हणजे किती पर्सेंट तो रिड्यूस होऊ शकतो? 47%. In India, Hindustan Unilever in 2002 began its 5-year Lifebuoy Swasthya Chetna campaign to promote hand washing with soap in the isolated in 8 provinces of Western India. म्हणजे त्यांनी हँड वॉशिंग सोप्स तयार केले हिंदुस्तान युनिलिव्हरने 2002 मध्ये. And the campaign has been studied by government and business school as a highly successful example of combining business and public health. म्हणजे पब्लिक हेल्थचा इथे काय केला गेला, विचार केला गेला ही जी कंपेन राबवली, आणि प्लस त्यांनी इथे बिझनेस अप्रोच पण त्यांचा होता की कशा पद्धतीने तुम्ही बिझनेस पण करू शकता. आता अशा पद्धतीचे सोप तुम्हाला प्रोव्हाइड करणं किंवा हँडवॉश तुम्हाला प्रोव्हाइड करणं, म्हणजे काय झालं इथे बिझनेस अप्रोच पण होता आणि पब्लिक हेल्थचा इथे विचार केला गेला या कंपेनच्या थ्रू. सेकंड दिलंय हात मूव और बम कंपेन. मला वाटतं ही ऍडव्हर्टाईज पण बऱ्याच लोकांनी बघितलेली असेल, तुम्ही पिक्चर बघू शकताय. हात मूव और बम केम ऍट अ टाइम व्हेन इंडिया फेसेस सिव्हिअर चॅलेंजेस इन हेल्थ. आता सिव्हिअर चॅलेंजेस आपण कुठल्या वेळी फेस केले, तर त्यामध्ये हायजीन आणि सॅनिटेशन. तर मिलियन्स ऑफ इंडियन्स लाईव्ह विदाउट इम्प्रूव्ह सॅनिटेशन. कंटिन्यू टू प्रॅक्टिस ओपन डिफिकेशन, म्हणजे जे काही उघड्यावर शौचास जाणं वगैरे हा प्रकार होता, त्या काळात आजारांना इतकं काही हे होतं की म्हणजे कुठल्याही साध्या आजारांनी लोक जात होते, म्हणजे डायरिया असेल, मलेरिया असेल, तर मग हे सगळे आजार कशामुळे होत होते की अस्वच्छता. की तर मग त्या स्वच्छतेचं महत्व तेव्हा तुम्हाला समजलं. अँड डू नॉट हॅव ऍक्सेस टू अन इम्प्रूव्ह सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे तुम्ही जे पिण्याच्या पाण्याचा सोर्स होता तो सुद्धा कसा होता की त्यामध्ये सुद्धा स्वच्छता बाळगली जात नव्हती. मग अशा केसमध्ये त्यांनी काय केलं, चिल्ड्रन आर दोज मोस्ट प्रोन टू कॉन्ट्रॅक्टिंग डिसीज. हायजीन पर्टिक्युलरली हँड वॉशिंग विथ सोप इज वन ऑफ द मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह वेज फॉर फॅमिलीज टू प्रिव्हेंट मेनी ऑफ दिस डेथ्स. म्हणजे लहान मुलांचे जे काही डेथ होत होते किंवा त्यांना डायरिया सारखे आजार होत होते, तर त्याच्यावर त्यांनी हायजेनिक म्हणून कुठला उपाय केला, तर फक्त तुम्ही हँड वॉश करा. म्हणजे बाहेरून जाऊन आलात, तुम्ही कुठलंही एखादं काम केलं, तर तुमच्या फॅमिलीचं प्रिव्हेन्शन कशामध्ये आहे, तर हँडवॉशचं महत्व त्यांनी सांगितलं. हिंदुस्तान युनिलिव्हर केम अप विथ द हात मूव्ह बम campaign which is well timed shot out to amplify the truth about those unhygienic habits that are prevalent in society. आता ह्या ज्या अनहायजेनिक तुमच्या काही हॅबिट्स होत्या त्या घालवण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर सुद्धा काय होती त्यावेळेस ऍक्टिव्ह होती. त्यांनी जे काही हात मूव्ह और बम अशा पद्धतीची कंपेन आणली, तर त्याचं मिनिंग काय होतं बघा. हात मीन्स वॉश युअर हँड्स विथ सोप, मूव मीन्स ड्रिंक प्युरिफाईड वॉटर, अँड बम मीन्स यूज अ टॉयलेट अँड कीप इट क्लीन. फक्त टॉयलेट यूज करू नका, तर ते क्लीन सुद्धा ठेवा. So in the film Hath Move or Bum, children show everyone how the mantra of Hath Move or Bum can make as a change or views on how easy it is to remain healthy and illness free. ही कंपेन जी आहे त्यामध्ये जी ऍडव्हर्टायझिंग केली, त्यामध्ये जे लहान मुलांनी ऍक्शन्स केलेले आहेत, अगदी तुम्हाला त्या माहिती असतील की कशा पद्धतीने त्यांनी त्याचं अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला जर डिसीज होणं अपेक्षित नसेल, तुम्हाला हेल्दी लाईफ सर्व्हाइव्ह करायचं असेल, तर काय करावं लागेल, तर तुम्हाला हँड वॉश करणं खूप गरजेचं आहे. स्वच्छ पाणी असणं पिण्याचं त्याची खूप गरज आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अडॉप्शन ऑफ द 3 स्वच्छ habits will go a long way in accomplishing the end goal of Swachh Bharat Abhiyan, to a clean and illness free nation. Okay, so जहा सोच वहा शौचालय अभियान. आता हे सुद्धा तुम्ही नाव ऐकलेली आहेत. द कंपेन जहा सोच वहा शौचालय अंडर द ऑनगोइंग स्वच्छ भारत being crusade being spearheaded by the Modi government at the same time. मोदी गव्हर्नमेंटने हे अभियान केलं किंवा कंपेन राबवली, जहा सोच वहा शौचालय अभियान. आता आफ्टर दिस कंपेन ह्यामध्ये काय केलं, विजिबल चेंज कॅन बी सीन अक्रॉस द नेशन. म्हणजे तुम्हाला लक्षात येणारे बदल जे आहेत ते तुम्हाला या कंपेनमुळे जाणवले. यामध्ये काय होतं, नाव पीपल आर मोर अवेअर ऑफ नीड ऑफ सॅनिटेशन. आता तर कोविड-19 मुळे तुम्ही अधिकच अलर्ट झाला की सॅनिटेशनचं महत्व तुम्हाला आता वेगळं काही सांगायची गरज पडत नाही. विलेजेस आर ऍट द फोर फ्रंट ऑफ दिस चेंज. म्हणजे
अगदी छोट्या मोठ्या खेड्यांमधून सुद्धा आता स्वच्छतेचं महत्व सगळ्यांना माहितीचं झालेलं आहे. हे जे काही अभियान झाले, स्वच्छ भारत अभियान झालं, निर्मल भारत अभियान झालं, जहा सोच वहा शौचालय अभियान झालं, यामुळे सगळे लोक अवेअर झालेले आहेत सोसायटी मध्ये. द क्रेडिट फॉर दिस चेंज गोज टू द present government which vociferously took up the cause and in the last 2 years through social media and various other forums spread the message of safe sanitation. मीडियाचा खूप वापर केला जातो याच्यासाठी. मीडियामुळे जास्त लोकांपर्यंत ऍट अ टाइम तुमचा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे सेफ सॅनिटायझेशन काय प्रकार आहे हे सगळ्या लोकांपर्यंत तुम्ही काय दिला, मेसेज दिला. द कंपेन इज मेड इनटू अ स्मॉल ऑडिओ अँड व्हिडिओ फिल्म and is aired regularly on all India radio, TV and social media to spread awareness about toilets. म्हणजे कशा पद्धतीने अवेअरनेस आणलं टॉयलेट रिलेटेड असेल तर त्यांनी ऑल इंडिया रेडिओचा वापर केला, मीडिया कुठला कुठला वापरला, टीव्हीचा वापर केला, सोशल मीडियाचा वापर केला आणि ज्या काही ऑडिओ व्हिडिओ फिल्म्स तयार केल्या होत्या त्या सर्क्युलेट केल्या. तो मेसेज कंटिन्युअसली तुम्हाला येत गेला आणि त्यामुळे अवेअरनेस कस्टमरला आलेलं आहे. यामध्ये मार्केटिंग, फायनान्शियल लिटरसी अँड सेव्हिंग्स असा एक पार्ट दिलेला आहे की आपण जसं मार्केटिंग एज्युकेशन शिकलो ती सर्व्हिस कशी आहे, त्यानंतर मार्केटिंग सॅनिटेशन शिकलो, आता मार्केटिंग फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय प्रकार आहे. सो फायनान्शियल लिटरसी इज अ मिक्सचर ऑफ फायनान्शियल क्रेडिट अँड डेप्टर मॅनेजमेंट विथ नॉलेज ऑफ मेकिंग फायनान्शियली रिस्पॉन्सिबल डिसिजन. म्हणजे तुम्हाला जसं साक्षरतेचं महत्व आहे तसं फायनान्शियल म्हणजे काय की तुम्हाला फायनान्शियल लिटरसी सुद्धा समजणं खूप गरजेचं आहे, त्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. त्यामध्ये क्रेडिट डेप्टर मॅनेजमेंट काय प्रकार आहे हा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तो समजला तर तुम्ही फायनान्शियल रिलेटेड काही डिसिजन घेऊ शकता. पीपल शुड बी फायनान्शियली लिटरेट टू हार्नेस द पॉवर ऑफ इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स. म्हणजे ऍक्च्युअली फायनान्शियल लिटरसी कशी तुम्हाला म्हणजे त्यामध्ये तुम्ही काय बघता नक्की की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर रिटर्न्स किती मिळतील. द पर्सेंटेज ऑफ फायनान्शियल लिटरसी हॅज टू इन्क्रीज विच विल हेल्प people at large to have comfortable living even during golden age. म्हणजे काय की अगदी पेन्शनर्स जे आहेत तुम्ही आफ्टर रिटायरमेंट तुम्हाला जर सेफ लाईफ कम्फर्टेबल लाईफ जगायचं असेल तर आज तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्या इन्व्हेस्टमेंट मधून तुम्हाला जे रिटर्न्स मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही सेफ्टी लाईफ जगू शकता, सेक्युअर लाईफ जगू शकता आणि त्याचं महत्व तुम्हाला या फायनान्शियल लिटरसीच्या थ्रू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. So the Indian government has taken several steps to include all class of people to have bank accounts. Bank accounts कसे खोलले जातात किंवा त्यासाठी तुम्हाला सबसिडी कशा पद्धतीने दिली जाते, एनकरेज कसं केलं जातं पीपल्सला बँक अकाउंट खोलण्यासाठी. तर लिटरसीसाठी त्यांनी हे प्रयत्न केले सुरुवातीला. द रोल ऑफ गव्हर्नमेंट इज टू इन्फॉर्म द पीपल ॲट लार्ज द व्हेरियस सोशल स्कीम्स that will open the gateway of financial literacy. काही स्कीम्स शिवाय आपला जो जनरल पब्लिक आहे ना त्याला कुठल्याच गोष्टीचं नॉलेज तो घेत नाही. काही स्कीम असेल मला काही फायदा होणार असेल तरच आपण त्याचं एज्युकेशन घेतो, अदरवाईज जनरल नॉलेजचा भाग म्हणून कोणी त्यात पडत नाही. साधं सिंपल आता सोशल मार्केटिंग बद्दल जर मी असंच तुम्हाला बाहेर लेक्चर अरेंज केलं असतं ते तुमच्या सिलेबसचा पार्ट नसता तर कदाचित तुम्ही एवढा वेळ मलाही ऐकलं नसतं. मला त्यातून काय मिळणार आहे म्हणजे त्याच्यासाठी काय स्कीम आहे सोशल स्कीम तर मी ती लिटरसी किंवा फायनान्शियल लिटरसीचं महत्व जाणून घेईल किंवा त्यासाठी एनकरेज होईल. मग त्यांनी स्कीम दिल्या तशा काही. बँक्स आर ओव्हरलोडिंग कस्टमर विथ क्रेडिट अपॉर्च्युनिटीज विच ऑल्सो इन्क्लूड्स क्रेडिट कार्ड. म्हणजे ओव्हरलोड कस्टमर होत असेल, बँक अकाउंट खोलणं पॉसिबल नसेल तर काय केलं जातं की ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत क्रेडिट अपॉर्च्युनिटीज त्यांनी प्रोव्हाइड केल्या. म्हणजे अशा स्कीम त्यांनी आणल्या सोशल स्कीम. मग इथे तुम्हाला फायनान्शियल लिटरसीची गरज आहे का असं विचारलंय तर हा पार्ट नाहीये तुम्हाला, पुढचा पार्ट आहे त्यामध्ये बघा. टिप्स पण आहेत. फायनान्शियल जनरली मी वाचून दाखवते, हा याच्यावर क्वेश्चन आला तर येईल किंवा नाही पण येणार. Financial literacy is a set of knowledge about financial market, their functioning and management, knowing various financial products and investing in those which give good returns. फायनान्शियल लिटरसीचं नॉलेज कसं प्रोव्हाइड केलं जातं किंवा फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय आहे तर इट इज रिलेटेड टू फायनान्शियल मार्केट.
म्हणजे त्यामध्ये काय फंक्शन्स केले जातील, त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जाईल, फायनान्शियल प्रोडक्ट्स कसे असतील किंवा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मी कशी करणार आहे, त्या टिप्स दिलेल्या आहेत. ओके, शक्यतो नाहीच, याच्यावर नाही टाकणार आहे क्वेश्चन. हा पण नाही पार्ट तुम्हाला, हा पण नाही. आय थिंक हा असेल, आहे. हा, नीड फॉर मार्केटिंग सेल हा आहे, हे क्रॉस केलंय पण हे बाय मिस्टेक केलेलं आहे. सो तुम्ही हे टिक मार्क करून ठेवा किंवा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. मी जेव्हा लेक्चर घेते तेव्हा मी किती पॉइंट्स घेतलेत मला माहिती आहेत, पण तुम्हालाही माहिती असले पाहिजे. सो नीड फॉर मार्केटिंग सेविंग. आता सेविंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. मार्केटिंग सेविंग करणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय? Especially micro saving, which is concerned with the class where income earned is low, as these savings will be mobilized for development process. म्हणजे ज्यांची इन्कम कमी आहे त्यांना तर ह्या सेविंगची खूप गरज आहे, कारण पुढे भविष्यामध्ये तुम्हाला काही डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी मायक्रो सेविंग्स करणं म्हणजे अतिशय कमी छोट्या प्रमाणात पण मायक्रो सेविंग्स करता येतात. मग त्याची गरज का आहे सेविंगची? मेकिंग सेविंग ॲज अ कल्चर. Saving helps nation in capital formation. In many cases, lower class people do not have saving sense. The income earned by is spent without any direction or plan. This makes them vulnerable to not cover emergency expenses. म्हणजे कल्चर आहे काही लोकांचं सेव्हिंग करणं, आणि काही लोकांना विदाउट डायरेक्शन ते जेवढी काही इन्कम आहे तेवढी सगळी काय करतात अशीच म्हणजे वेस्ट घालवतात. दिस फर्दर लीड्स टू देअर फ्रस्ट्रेशन अँड दे स्टार्ट क्रिएटिंग प्रॉब्लेम्स इन देअर होम अँड सोसायटी ॲट द लार्ज. अंडर दिस सिच्युएशन सेव्हिंग कल्चर हॅज टू बी क्रिएटेड. सेव्हिंग कल्चर आपल्याला डेव्हलप करावं लागेल. त्याचं कारण काय की सेव्हिंगचं महत्व काय आहे? जेव्हा तुम्हाला काही इमर्जन्सी प्रॉब्लेम्स येतात, फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, तुम्हाला आजार पण असेल, आता तर तुम्ही बघताय खूप मोठे मोठे आजार आलेले आहेत घरोघरी, जवळपास सगळ्यांच्या एक तरी शुगर पेशंट आहे, बीपी पेशंट आहे. आणि मग अशा केसमध्ये तुम्हाला काय होतं की सेव्हिंग नसतील तर तुम्हाला अचानकपणे जर असा आजार उद्भवला, सर्जरीची वेळ पडली, तर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्यामुळे फॅमिलीचं एन्व्हायरमेंट खराब होतं. अगदी काही लोकांना आत्महत्येची वेळ येते. अगदी तुम्ही बघताय शेतकरी लोकांना सुद्धा बऱ्याचपैकी काय होतं, आत्महत्येची वेळ येते, कारण कर्ज असतं, कर्ज होतात आणि अशा केसमध्ये ते फेडू नाही शकलो की मग काय होतं की सगळे सोसायटीमध्ये तो प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणून आपण हे कल्चर डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सेव्हिंग हा पार्ट जो आहे त्याचं महत्व आहे किंवा त्याची गरज आहे. सो कॉन्ट्रीब्युटिंग फॉर डेव्हलपमेंट प्रोसेस. तुम्हाला जर काही सिटीजन्स जे आहेत तर त्यांना ह्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे की जर तुम्हाला नेशन्स डेव्हलपमेंट सांगितलंय की तुमची जी काही सेव्हिंग आहे त्याच्यामुळे तुमच्या नेशनच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होतो. तुम्ही कशा पद्धतीने ती इन्कम सेव्ह करताय त्यामध्ये त्यांनी दिलं इन्स्टिट्यूशन लाईक डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया प्ले मेजर रोल इन मोबिलायझिंग मायक्रो सेव्हिंग. म्हणजे पोस्टात एखादा अकाउंट असणं, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज किंवा कॉर्पोरेशन जे आहे त्यांच्या काही स्कीम्स आहेत, त्यामध्ये छोट्या छोट्या स्वरूपात आपण सेव्हिंग करू शकतो. बरोबर ना? त्याचं महत्व पटवून देणं गरजेचं आहे. त्यानंतर द फायनान्शियल प्रोडक्ट ऑफ द इन्स्टिट्यूशन नीड टू बी मार्केटेड इन सच अ मॅनर दॅट द लोअर क्लास ऑफ पीपल इज कन्व्हिन्स अबाउट इट्स बेनिफिट्स. त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे लोअर इन्कम ग्रुप जो आहे त्यांना तुम्ही काय करा की कन्व्हिन्स करा, तुम्हाला काय बेनिफिट्स मिळतील ते एक्सप्लेन करा आणि त्यांना सेव्हिंग साठी रेडी करा. कारण त्यामुळे तुमचं जे काही नेशन आहे, तुमची जी कंट्री आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी काय होतं, तुमचा कॉन्ट्रीब्युशनचा उपयोग होतो तुम्ही सेव्हिंग जर अकाउंट खोलले तर. ओके, सेव्हिंग स्कीम्स टू बी प्रॉफिटेबल. म्हणजे मार्केटिंग प्रिन्सिपल ऑफ गिव्हिंग गुड रिटर्न्स ऑन फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट नीड टू बी कम्युनिकेटेड टू अट्रॅक्ट मायक्रो सेव्हिंग. पहिल्यांदा अगदी मोठ्या स्वरूपात नका करू, छोट्या छोट्या सेव्हिंग करायला शिका. प्रोडक्ट मिक्स शुड बी सच दॅट द रुरल क्लास ऑफ पीपल कॅन कॉन्ट्रीब्युट डेली अँड create a sizable corpus, and once the product mix is successful and accepted then it will spread across and to mobilize saving will be easy. आता काही रुरल एरियातले पर्सन्स आहेत त्यांचं कसं असतं की वीकली बेसवर त्यांना सॅलरी मिळते किंवा मंथली बेसवर किंवा एव्हरी डे पर डे असेल तर त्या पद्धतीने ते पोस्टाचे खाते असतील
तर रोजच्या रोज ती थोडी थोडी अमाऊंट काय करतात, मला जर 100 रुपये रोज मिळतो शेतात काम केल्यानंतर, त्यातले 10-20 रुपये तुम्ही पोस्टात टाकू शकता ना. जे एकदा महत्व तुम्हाला कळलं त्याचं सेव्हिंगचं, की ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होतं ते डिस्ट्रीब्यूट करायला सोपं पडतं. काही त्यामध्ये स्कीम्स आणता येतात. टू ब्रेक अ विसियस सर्कल ऑफ द बॅड हॅबिट्स. म्हणजे तुम्हाला एकदा सेव्हिंगची सवय लागली की ऑटोमॅटिक जी पॉप्युलेशन आहे किंवा लो इन्कम ग्रुप्स आहेत, तर त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय होतात, वाढत जातात, की जर मी एवढं सेव्हिंग केलं तर मी कदाचित भविष्यामध्ये सेफ लाईफ जगू शकेन. तसं जर तुम्हाला सेव्हिंग नसेल तर काय होतं, की तुम्हाला ज्या बॅड हॅबिट्स आहेत त्या तुमच्यामध्ये येण्याची शक्यता असते. त्यामुळे जसं की अल्कोहोल ड्रिंकिंग वगैरे, तर त्यामुळे तुम्ही रिस्पॉन्सिबल राहत नाही किंवा तुम्ही बिनधास्त आयुष्य जगणं जे म्हणतो तसं तुमचं लाईफ होतं. त्यामुळे तुम्ही सेव्हिंग करणं हे गरजेचं आहे प्रत्येकाने. मायक्रो सेव्हिंग शुड बी लेस कॉस्टली. म्हणजे फार खर्चिक नाहीये मायक्रो सेव्हिंग. थोड्या प्रमाणात तुम्ही काय करा, कन्सिडर करा प्रोडक्ट मिक्स आणि त्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंटला काय द्या, रिस्पॉन्स द्या. आणि रुरल ग्रुप पीपल्स जे आहेत ते कसे असतात, त्यांनी सांगितले सेन्सिटिव्ह टू द नीड्स ऑफ द रुरल ग्रुप ऑफ पीपल. म्हणजे अशा पद्धतीच्या ऍडव्हर्टाइजमेंट कंपेन्स अरेंज करा की ज्या सेन्सिटिव्ह असल्या पाहिजे. म्हणजे कशाशी रिलेटेड, तर तुमचे रुरल पीपल्स त्यांच्या नीड्स काय आहेत त्यानुसार तुम्ही ते सेव्हिंगचे अकाउंट्सच्या स्कीम ठेवा, जेणेकरून ते त्यामध्ये इंटरेस्ट दाखवतील. ओके. To give good services. Rural areas lack proper infrastructure. This makes travel difficult and therefore rural group will not visit a financial institution. And the need of good quality service like doorstep mobilizing of funds will go a long way to create a culture of saving. म्हणजे ते लोक कसे आहेत की रुरल एरिया की एवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही, त्यांना शहरात जाऊन त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तिथे तुम्हाला रोज जर हे करावं लागत असेल, सेव्हिंग करावं लागत असेल, जाणं येणं असेल, तर तुम्ही अवॉइड करता. मग त्यांना होम सर्व्हिस द्या, म्हणजे त्यांच्या घरोघरी जाऊन तो फंड काय करा, गोळा करा आणि त्या पद्धतीने त्या सर्व्हिस कशा गुड असतील त्याचा विचार केला जाईल. आता मार्केटिंग मिक्स फॉर सेव्हिंग जसं दिलं, मार्केटिंग मिक्स कुठले आहे त्यामध्ये, प्रोडक्ट यामध्ये इन्कम लेवल्स ऑफ पीपल अँड सेव्हिंग स्टाईल्स आर डायव्हर्स. म्हणजे प्रोडक्ट मध्ये काय आहे की तुमची जी सेव्हिंग आहे ती कशावर डिपेंड असेल, तर इन्कम लेवल कशी आहे, तर ती ऍक्च्युअली इन्कम लेवल आणि सेव्हिंग स्टाईल ही डिफरंट आहे प्रत्येक पीपलची. माझी इन्कम जर मला पर मंथ 50,000 1 लाख अशी असेल तर सगळ्यांचीच तेवढी असेल असं नाहीये. आणि तुमची सेव्हिंगची स्टाईल कशी, काही लोकांना 50-50% सेव्हिंग आवडतं, काही लोकांना अगदी 5% पर मंथली त्यांचा सॅलरी किती, त्यातून त्यांच्या बाकीच्या गरजा कशा पद्धतीने पूर्ण होतात त्या पद्धतीची त्यांची लाईफस्टाईल असेल, तर सेव्हिंग स्टाईल तशी असेल. तर पॅकेज ऑफ द प्रोडक्ट मिक्स शुड बी एबल टू कॅटर टू द नीड्स ऑफ द पीपल अँड पीपल शुड बी एबल टू इझिली इन्व्हेस्ट देअर सेव्हिंग्स. म्हणजे आता सपोज तुम्ही रुरल एरियाचा विचार केला, जिथे लोक रोज कामावर जातात आणि रोजच्या रोज त्यांना त्याचा पैसा मिळतो, त्यांना मंथली पगार वगैरे नसतो, मग तुम्ही त्या पद्धतीचे पॅकेज करा की डेली ते किती सेव्ह करू शकतात. 100 रुपये मला मिळतात डेली काम शेतावर केलं तर, मग तसे पॅकेज द्या. दॅट इज कॉल्ड प्रोडक्ट सेव्हिंगच्या रिलेटेड. प्राइसिंग कसं आहे, देअर नीड टू बी अन इन्सेंटिव्ह फॉर सेव्हिंग. म्हणजे त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह द्या, म्हणजे एनकरेज करा ज्याच्या थ्रू. मग त्यामध्ये दिले लॉंग टर्म सेव्हिंग आणि शॉर्ट टर्म सेव्हिंग विल अट्रॅक्ट डिफरंट इंटरेस्ट रेट्स. म्हणजे इंटरेस्ट रेट किती आहे, त्याचा व्याजदर कसं आहे. तुम्ही जर शॉर्ट टर्म साठी काही सेव्हिंग करत असाल तर त्याचा इंटरेस्ट रेट कसा आहे, लॉंग टर्म साठी करत असाल तर अशा पद्धतीने त्याची प्राइस ठरवली जाते त्या सेव्हिंगची. सो प्रमोशन, there are various methods of promotion like advertisement, word of mouth and incentives. Incentives कळले तरी सुद्धा आपण ती सर्व्हिस घेतो की नाही. म्हणजे सेव्हिंग कशा पद्धतीने करायची ते ठरवतो आपण. फिक्स अकाउंटला ठेवायचे का, लॉंग टर्म साठी 5 वर्षासाठी, त्याची इंटरेस्ट रेट कशी आहे सध्या, त्यानुसार आपण काय करतो, ऍडव्हर्टाइजमेंट करतो. वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी आणि इन्सेंटिव्ह दिले जातात. प्लेस कुठली असेल, the micro saving to be successful, the place of collection should be at the doorstep of the customer.
मायक्रो म्हणजे छोट्या स्वरूपात सेव्हिंग आहे. जसं मी सांगितलं 100 रुपये रोज कमवला, 20 रुपये मी मागे टाकणार आहे, 80 रुपये माझ्या खर्चासाठी ठेवणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला घरोघरी जाऊन प्लेस कुठली असेल सेव्हिंगची की त्या लोकांना रोज तुमच्याकडे येणं परवडणार नाहीये. मग तुम्ही स्वतः जाऊन ते कलेक्शन करा. असेही काही आरडीचे खाते आहेत जिथे लेडीज चालवतात ते बऱ्यापैकी आणि त्या घरोघरी जाऊन ते काय करतात रोजच्या रोज पैसे सेव्हिंगची अमाऊंट जी आहे ती वसूल केली जाते. Normally in rural areas, the wages are earned daily and it is easier to indulge in compulsory daily saving by daily collection. Daily collection होतं rural area मध्ये. Process कशी आहे? Process should be user friendly, free of errors and meet the time specified. म्हणजे सेव्हिंगची जी प्रोसेस आहे, जी काही अकाउंट सिस्टीम आहे, तर ह्या सगळ्या युजर फ्रेंडली प्रोसेस आहेत. ओके. पीपल कशा पद्धतीचे आहेत? This agent needs to be honest and have patience to make the prospective customer understand and regularly communicate the advantage of the saving schemes. म्हणजे तुमचे जे एजंट्स काम करतात ना या सेव्हिंगच्या स्कीम्स मध्ये तर त्यांच्याकडे पेशन्स असले पाहिजे. ते होनेस्ट म्हणजे प्रामाणिक असले पाहिजे. कारण की तुम्ही प्रामाणिक असाल, तुमच्याकडे पेशन्स असतील तर तुम्ही काय करू शकता, कस्टमरला समजून घेऊ शकता, त्यांना रेग्युलरली त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकता आणि तुमच्या जे सेव्हिंग स्कीमचं महत्व आहे ते पटवून देऊ शकता. ओके. सो फॉर दिस internal marketing is a must wherein the product should be marketed to employees first before they are marketed to customers. म्हणजे एम्प्लॉईज जे आहेत ते काय करू शकतात, तुम्हाला ह्या इंटरनल मार्केटिंगच्या थ्रू अवेअर करू शकतात ह्या स्कीम्स रिलेटेड. ओके. सो फिजिकल एव्हिडन्स काय दिला जाईल या सेव्हिंगच्या याच्यामध्ये सर्व्हिसमध्ये, तर दिस इज पॉसिबल थ्रू ब्रॉशर्स. म्हणजे लहान लहान छोटी माहिती पुस्तक असतात, त्यात माहिती दिलेली असते. इथे जर एवढी इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला रिटर्न किती येईल, इंटरेस्ट रेट किती असेल. ब्रँड अँबॅसेडर्स दाखवलेले असतात आणि त्या सर्व्हिसला अशा पद्धतीने काय करता तुम्ही एक्झिक्यूट करता. त्यामुळे कस्टमर अवेअर होतो किंवा त्याचा विश्वास बसतो. पुरावा काहीतरी पाहिजे ना की खरंच हे फेक आहे का. बऱ्याचदा जे अडाणी लोक असतात ना रुरल एरियामध्ये, अनएज्युकेटेड पर्सन, तर ते लवकर विश्वास ठेवत नाहीत, आम्हाला फसवलं तर. म्हणून त्यांना तो पुरावा द्यायला लागतो की ही सर्व्हिस मध्ये कोण कोण अजून आहे. ब्रँड अँबॅसेडर म्हणजे पॉप्युलर पर्सनॅलिटी जे सगळ्यांच्या ओळखीचे आहेत, जे सगळ्यांना माहिती आहे, त्या पुस्तकामध्ये माहिती आहे, नंबर्स दिलेले आहेत, म्हणजे तुमच्याकडे काहीतरी पुरावा सापडतो. कंपनी लोगो, सिम्बॉल, ब्रँड नेम एक्सेट्रा ऑल्सो फॉर्म अन इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ फिजिकल एव्हिडन्स. कंपनी फेक आहे का असं जेव्हा वाटतं तेव्हा त्यांना तो लोगो दाखवा, सिम्बॉल दाखवा. तुम्ही व्हेरीफाय करू शकता ना की खरंच ही कंपनी अस्तित्वात आहे का, तिचं ब्रँड नेम काय आहे. हे काय आहेत एक प्रकारचे फिजिकल एव्हिडन्स म्हणजे पुरावे आहेत त्या सर्व्हिस रिलेटेड. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे मार्केटिंग डिजिटल लिटरसी. आता डिजिटल लिटरसी म्हणजे काय आहे? इट इज इन इट्स इन्फन्सी इन इंडिया ड्यू टू लॅक ऑफ इंटरनेट पेनिट्रेशन as it impacts broad spectrum of the society. Economically, it will have a major role to play in the years to come. म्हणजे तुम्हाला डिजिटल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. सगळंच डिजिटल इंडिया होणार असं आपण जे ऐकतो तर त्याची सुरुवात आता झालेलीच आहे. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ऑनलाईन तुम्हाला मिळायला सुरुवात झाली. आपलं एज्युकेशन पण तुम्ही ऑनलाईनच घेताय. म्हणून डिजिटल लिटरसीचं जे इम्पॉर्टन्स आहे ते तुम्हाला असलं पाहिजे. मग ते सोसायटीला नॉलेज कसं दिलं जाईल, तर सोसायटीचं पार्टिसिपेशन किती आहे त्यामध्ये, तुम्ही कशा पद्धतीने रिस्पॉन्स देताय ऍज अ कस्टमर म्हणून, त्यावरती लिटरसी डिपेंड आहे. सो द टूल ऑफ डिजिटल लिटरसी इज इंटरनेट कनेक्शन, कम्प्युटर अँड स्किल टू ऑपरेट द सिस्टम. आता तुमच्याकडे ते कम्प्युटर वापरायचं स्किल असलं तर तुम्ही डिजिटल लिटरसी तुम्हाला येणार. मग छोटे छोटे सुरुवातीला त्यांनी MSCIT कोर्स चालू केले ज्याच्या थ्रू बेसिक नॉलेज दिलं तुम्हाला की इंटरनेट कनेक्शन त्यासाठी पाहिजे, कम्प्युटर पाहिजे आणि ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती कसं ऑपरेट करायचं त्याचं नॉलेज असेल तर डिजिटल लिटरसी येणार आहे. बरोबर ना. इट बिल्ड्स ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ ट्रेडिशनल फॉर्म्स ऑफ लिटरसी and allow people to be more knowledgeable. It includes effective use of digital devices such as smartphones, tablets, laptops, desktops. हे सगळं ऑपरेट करता आलं पाहिजे. PCs फॉर पर्पज ऑफ कम्युनिकेशन, एक्सप्रेशन, जे सगळ्या गोष्टी बघा इथे डिजिटल जे काही लिटरसीसाठी गरज आहे
त्या गोष्टींचं नॉलेज, त्याचे डिव्हाइस त्यांनी इथे सांगितले की तुमच्याकडे आता स्मार्टफोन्स आले, टॅबलेट्स आले, ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचं फंक्शनिंग समजलं, तुम्हाला त्याचं नॉलेज आलं कसं ऑपरेट करायचं वगैरे, आणि त्यामुळे त्याच्या थ्रू प्रत्येक एका पर्सन सोबत तुम्हाला कम्युनिकेट करता येतं, लर्न करता येतं कशा पद्धतीची प्रोसेस आहे. आता त्यांनी सांगितलं मेनी इंडियन्स बँक्स had embarked on the journey of imparting digital literacy to educate the citizens on the basics and benefits of digital marketing. आता need for digitalization, गरज आहे का डिजिटलायझेशनची, काय गरज आहे, फास्ट वे ऑफ डुईंग बिझनेस, कुठलाही बिझनेस तुम्हाला फास्टली मुवमेंट्स करायचे असतील, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जसं मुवमेंट करायची एखाद्या प्रोडक्टची, एक्सपोर्ट इम्पोर्टचे बिझनेस आहे, फॉरेन कंट्रीज पर्यंत प्रोडक्ट जातात, तर ह्या सगळ्या गोष्टींची प्रोव्हिजन जे आहे त्या फास्टली करायच्या असतील तर तुम्हाला गरज आहे डिजिटलायझेशनची. ऑनलाईन शॉपिंग इज पॉसिबल. तुम्हाला शॉपिंग करायची, तुमच्याकडे वेळ कमी, तुमचं फास्ट लाईफ शेड्यूल झालेलं आहे, तर त्यामध्ये जर तुम्हाला डिजिटल लिटरसी असेल तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता. ट्रान्सपरन्सी ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय की पेपर वर्क इथे अवॉइड केलेला आहे, त्यामुळे ह्या डिजिटलायझेशन मध्ये पेपरचा वापर फार कमी केला जातो. दिस मेड पीपल डिफिकल्ट टू डील विथ द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड दिस ऑल्सो लीड्स अ लॉट ऑफ करप्शन. ट्रान्सपरन्सी आली डिजिटलायझेशन मुळे, काय झालं की प्रत्येक प्रोसेस तुम्हाला माहिती असते स्टार्ट टू एंड, त्यामुळे पेपर रंगवणं हा प्रकार जो आहे ट्रॅडिशनल मेथड मध्ये तो इथे पूर्ण अवॉइड झाला आणि डिजिटलायझेशन मुळे करप्शन वर थोडासा आळा बसलेला आहे. स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना, शॉपिंग करताय तुम्ही, ऑनलाईन एखादा प्रोडक्ट मागवला तर त्यामध्ये त्याची प्राइस डिस्प्ले केलेली असते, सगळ्या लोकांना तो डिस्प्ले केलेला असतो, पब्लिश केलेलं असतं, त्याच्या थ्रू तुम्ही एखादा प्रोडक्ट घेतला, करप्शन हा पार्ट येत नाही ना. तुम्ही अगदी पूर्वी जी ओल्ड मेथड होत्या शॉपिंगच्या वगैरे त्यामध्ये सुद्धा खूप ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे तुम्हाला काय व्हायचं की फसवलं जायचं कधी कधी, तर ही फसवणूक होत नाही, करप्शन होत नाही. इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन म्हणजे काय की ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये तुमचा जो काही प्रोडक्ट आहे, तुमची जी इन्फॉर्मेशन आहे प्रोडक्ट रिलेटेड, तर तिची इन्फॉर्मेशन तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड पर्यंत पोहोचू शकते. इंटरनेट आहे, सर्च इंजिन्स आहे, म्हणजे जसं गुगल सर्च करताय तर कुठल्याही गोष्टीचं नॉलेज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पटकन गुगल सर्च करता, म्हणजे इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन झालं. एकाच विषयावर तुम्हाला खूप लोकांचे व्ह्यूज बघायला मिळतात, बरोबर ना. सोशल मार्केटिंगचं जर तुम्ही रेडीमेड व्हिडिओज बघितले तर खूप सारे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल आहे, म्हणजे त्यामुळे इथे एक प्रकारे एक्सप्लोजन झालं त्या इन्फॉर्मेशनचं. त्यानंतर सांगितले पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन फायनान्स इंडस्ट्री. यामध्ये फायनान्स इंडस्ट्रीला कुठला इम्पॅक्ट झाला, तर वे ऑफ कम्युनिकेशन हॅज ऑल्सो चेंज ड्यू टू सोशल मीडिया लाईक फेसबुक अँड व्हॉट्सअप. And the above advantage of digitalization highlight its benefit, but there is a flip side to it. So, the personal data is used to create a dummy of the original person and the function in a manner to commit crime and escape punishment. म्हणजे काही लॉस पण झालेले आहेत बघा. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय दिले की कम्युनिकेशन फास्ट होत आहे, फायनान्स इंडस्ट्रीला त्याचा एक फायदा झाला, कारण तुम्ही एखादा ग्रुपवर मेसेज टाकलात व्हॉट्सअपच्या की तो इतक्या लोकांपर्यंत सर्क्युलेट होतो विदिन सेकंड. फेसबुक पण तसाच मीडिया, फास्टली त्याला लगेच कमेंट्स येणं वगैरे वगैरे, त्याच्या तुमचे रिप्लाय लगेच यायला सुरुवात होतं. त्याचा फायदा पॉझिटिव्ह पण झाला फायनान्स इंडस्ट्रीला. आणि निगेटिव्ह काय झाला की डमी डमी तुमचे हे बनवले जातात फेक अकाउंट्स, आणि त्याच्यानुसार तुम्ही एखादी काय करू शकता, क्राईम पण करू शकता. म्हणजे हा डिजिटलायझेशनचे काही फायदे आहेत तसे काही तोटे पण असणारच आहेत ऑब्विसली. हा पॉइंट नाहीये तुम्हाला स्ट्रॅटेजीज टू मार्केट डिजिटल लिटरसी. आता पुढचा आहे मार्केटिंग ऑफ सोशल इश्यूज ऑफ युथ. आता सोशल इश्यूज कुठले आहेत युथ साठी, म्हणजे तुम्ही जे आहात यंग वन्स, तर त्यामध्ये सोशल इश्यूज आपण बघूया वन बाय वन. इंडिया इज द फास्टेस्ट इमर्जिंग कंपनी. Yet it loses behind in a lot behind in the name of growth. The gap between rich and poor is increasing. आता खरं तर आपल्याकडे श्रीमंत गरीब असा फार भेद आहे इंडियामध्ये जर विचार केला तर. आपली जी ग्रोविंग इकॉनॉमी आहे त्याचा हा इम्पॅक्ट आहे. त्यामध्ये देर इज इन्क्रीज इन पॉप्युलेशन, म्हणजे पॉप्युलेशन जास्त आहे, करप्शन जास्त आहे, अँड दॅट इन्फ्लेशन हॅज बिकम अ पार्ट ऑफ दिस ग्रोविंग इन
इकॉनॉमी. सो दिस अफेक्ट्स द लाईफ ऑफ युथ. हे जे युथ तुमची जनरेशन आहे त्याच्यावर फार मोठा इम्पॅक्ट त्याचा सगळ्या गोष्टींचा झालेला आहे. म्हणून मग त्यांनी वन बाय वन सांगितलंय बघा. एज्युकेशन, काही इश्यूज त्यांनी एक्सप्लेन केले की तुमच्यावर नक्की कुठल्या बाबतीत इफेक्ट होतोय. ह्या जे मार्केटिंग सोशल इश्यूज आहेत तर त्यामध्ये फर्स्ट इश्यू आहे एज्युकेशन. त्यामध्ये काय दिलंय बघा. Educational crisis among youth has been provoked by several sub-crises like low enrollment rate in primary and secondary education, poor education quality, issues of gender imparity, male female मध्ये भेद केला जातो, cases of neglected informal education programs, over formal education. This lead to unemployment. तुम्ही फक्त डिग्री होल्डर झालात, आता तुम्हाला नोकरीची शाश्वती कोणी देत नाही. अंडर एम्प्लॉयमेंट, हेल्थ इश्यूज, लो ग्रोथ इन नेशन्स इकॉनॉमी. म्हणजे आपली जी काही ग्रोथ आहे नेशनची तर ती फार कमी प्रमाणात होते कारण की एम्प्लॉयमेंट अवेलेबल नाहीये. अंडर डेव्हलपमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट किंवा हेल्थ इश्यूज जे आहेत ते खूप बिग आहेत आपल्याकडे. तुम्ही म्हणाल मॅडम ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आहेत, पण जनरली इंडियाचा जर स्टडी केला तर तुम्हाला हे इश्यूज जरा जास्त प्रमाणात दिसतील. त्यांनी पुढे सांगितले दे आर बॅरियर्स इन प्रमोटिंग वुमन्स राईट. म्हणजे जे काही वुमन्स राईट्स आहेत, तुम्ही म्हणाल मॅडम आता 30% जागा दिल्या नोकरी, तुम्हाला बसमध्ये काही सीट्स अवेलेबल केले बसायला, तरी तुम्ही म्हणताय की वुमन्स राईट्स. पण वुमन्स राईट्सच्या बाबतीत ते फक्त ऑन डॉक्युमेंट राहतात जनरली. तुम्ही जर बघितलं तर वुमन्स राईट्सच्या बाबतीत काही अडचणी आहेतच. म्हणजे तुम्ही किती एज्युकेटेड झालात, तुम्ही आता सपोज जॉबला लागलात, तुमची फॅमिली म्हणजे तुमचा लाईफ पार्टनर ती जी असेल ती पण जॉब करत असेल, तुम्ही दोघंही घरी आलात तर चहा काय तुम्हाला कोण करून देतं? लेडीजच देणार. असं फार रेअर केस मध्ये होतंय की, किंवा फार कधीतरी क्वचित होतं की कधीतरी तुम्ही करण्याचा प्रयत्न करता. पण जनरली वुमन राईट्स जे आहेत त्यांना समजून घेणं वगैरे, तर हे सोशल इश्यूज आहेत. हे फक्त ऑन डॉक्युमेंट काही प्रोव्हिजन आहेत असं मला तरी वाटतं. तर तुम्ही कसं फील करताय? फार रेअर केस, एक्सेप्शनल केसेस आहेत की ज्या घरामध्ये ते राईट्स दिले जातात. सेल्फ एक्सप्रेशन अँड सिव्हिक एंगेजमेंट. त्यामध्ये पॉलिसीज हॅव बीन पुट इन प्लेस टू प्रमोट एज्युकेशन अँड इट्स बेनिफिट्स टू यंग पीपल. अशा काही पॉलिसीज असल्या पाहिजेत त्यामुळे तुम्हाला प्रमोट करता आलं पाहिजे की तुम्हाला एज्युकेशनमुळे काय बेनिफिट्स मिळतात. व्हेरियस गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर एंटिटीज आर वर्किंग टू मेक द एज्युकेशन अफोर्डेबल. म्हणजे तुम्हाला ते अफोर्डेबल कसं होईल एज्युकेशन, ह्यासाठी गव्हर्नमेंटने अशा काही पॉलिसीज आणल्या पाहिजेत त्याच्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने एज्युकेशन मिळेल, घेता येईल, तुमचे राईट्स कळतील. सो एम्प्लॉयमेंट हा एक सेकंड इश्यू आहे सोशल इश्यू युथ साठी. मेनी युथ आर फ्रस्ट्रेटेड बाय अप्लाइंग फॉर जॉब्स अँड नॉट गेटिंग एम्प्लॉयमेंट. म्हणजे बऱ्याचदा आत्महत्या सुद्धा करतात काही युथ. म्हणजे सोशल इश्यू आहे तो मोठा की तुम्हाला जॉब मिळाला नाही, तुम्ही खूप टॅलेंट आहात, पण मग असे जे काही करप्शन आहे, मेल फिमेल डिस्क्रिमिनेशन आहे, वुमन राईट्स प्रमोट त्यासाठी केलं जात नाही, तर मग अशा केसमध्ये तुम्हाला एम्प्लॉयमेंट अवेलेबल नाही झाला की फ्रस्ट्रेशनच्या अंडर काय केलं जातं, सुसाइडचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा करतातही. मोस्ट ऑफ देम डिसाइड टू पोस्टपोन सिकिंग फॉर एम्प्लॉयमेंट अँड कंटिन्यू टू स्टडी बिकॉज दे आर लेफ्ट with no other choice and it ends up lengthening the transition process. म्हणजे काय दिलंय की तुम्हाला जे ट्रान्झिशन ऍक्च्युअली ज्या एज मध्ये व्हायला पाहिजे स्टडी लाईफ टू वर्किंग लाईफ, पण ते होत नाही. आणि त्या कारणाने तुम्ही काय करता, आता तुम्ही एक बॅचलर डिग्री घेतली, मास्टर डिग्री घेतली की त्यानंतर अपेक्षित काय असतं तुमच्या फॅमिलीला किंवा तुम्हाला स्वतःला की मला एक जॉब मिळावा, मी सेट असावं. पण तो जॉब नाही मिळाला, ती एम्प्लॉयमेंट अवेलेबल नाही झाली की तुम्ही स्टडी लाईफ मधून बाहेरच येत नाही. पर्यायाने तुम्ही तुमचं पुढचं एज्युकेशन पुन्हा कंटिन्युअस करत जाता. इथे लक्षात, म्हणजे ऍक्च्युअल ती प्रोसेस जी आहे ट्रान्झिशनची ती स्टडी लाईफ मधून वर्किंग लाईफ मध्ये जाणं ते पॉसिबलच होत नाही. ते हा एक सोशल इश्यू आहे. त्यामुळे बघा आता तुमची लग्नाचं वयाची मर्यादा सुद्धा खूप जास्त होत चालली. मुलं अगदी 30-35 वर्षापर्यंत त्यांची लग्न होत नाही. म्हणजे युथच्या रिलेटेड आपण जो काही सोशल इश्यू बघतोय त्यामध्ये जनरल तुमचं ऑब्झर्वेशन सांगते
की मुलींची ही वय खूप वाढतायत, मुलांची वाढतायत. करिअरच्या याच्यामध्ये तुम्ही काय करताय, की एक अपॉर्च्युनिटी नाही मिळाली की दुसरी मिळवण्यासाठी पुढे अजून एज्युकेशन कंटिन्यू केलं जातं आणि त्याच्यामध्ये वयोमर्यादा खूप वाढत चालली. म्हणजे ज्या वयामध्ये तुम्ही स्टडी लाईफ मधून वर्किंग लाईफ मध्ये जाणं गरजेचं आहे, ते बऱ्याच लोकांना 50% जनतेला ते पॉसिबल होतच नाही. आणि त्यामुळे बाकीचे सोशल इश्यूज खूप क्रिएट झाले. म्हणजे जसं की तुम्ही बघताय की मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाण, सरासरी हे सगळे प्रकार ह्या वाईट सवयी कशामुळे समाजामध्ये रुळत चालल्या. तर तुमच्या ज्या नैसर्गिक गरजा आहेत त्या वेळेत जर पूर्ण नाही झाल्या त्या योग्य याच्यामध्ये, तर असे सोशल इश्यूज होणारच आहेत. म्हणून काय की पूर्वी बघा, पूर्वीची जी काही सोसायटी होती, त्या सोसायटीमध्ये एक लिमिटेशन असायचं आणि त्या वयामध्ये तुम्हाला स्टडी लाईफ मधून वर्किंग लाईफ मध्ये कंपल्सरी असायचं जाणं. म्हणजे आता मुला मुलींवर सोडलं जातं बऱ्यापैकी, पॅरेंट्स पण तेच करतात की मुलीला अजून शिकायचंय, मुलाला अजून करिअर पुढे करायचंय, त्याला फॉरेनला जायचंय आणि अशा केसमध्ये तुमची वयाची बरीचशी वर्ष शिक्षण घेण्यातच जातात. त्यामुळे तुम्ही वर्किंग मध्ये येतच नाही, वर्किंग लाईफ मध्ये ऍक्च्युअल लाईफ जगत नाही. आणि मग तुम्हाला व्यसनाधीन होणं हा एक सोशल इश्यू आहे. तुम्ही व्यसनाच्या आहारी जाता, तुमचा वेळ जात नाही म्हणून, एकटेपणा घालवण्यासाठी म्हणून काही चुकीच्या संगतीत जातात. मग अशा सगळ्या वाईट सवयी येतात आणि तुमच्या ह्याच्यावर जनरेशनवर त्याचा इम्पॅक्ट दिसतो. समजलं? टेररिझम हा एक प्रकार त्याच्यामुळेच येतो. इन्व्हॉल्वमेंट ऑफ यंग पीपल इन आर्म कॉन्फ्लिक्ट इज युजली कॉज बाय पॉवर्टी, लॅक ऑफ एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज अँड पियर प्रेशर. म्हणजे तुम्ही टेररिझम सारखे प्रकार पण त्यामध्ये तुम्ही कशामुळे जाता, तर मोस्ट ऑफ देम तुमचा हा कसा घटक असतो सोसायटी मधला, की सगळ्यात कमी म्हणजे पॉवर्टी म्हणजे काय की गरीब याच्यामधले लोक असतील किंवा त्यांच्याकडे एज्युकेशन नसेल, त्यांना एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज नसतील किंवा तुम्ही अंडर प्रेशर काही असाल, तर त्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिक माणूस चुकीच्या गोष्टींकडे, म्हणजे जसं आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलं की वाईट सवयी तुमच्यात यायला सुरुवात होते आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे तुमच्या सोशल इश्यूज क्रिएट होतात. डिसॅबिलिटी मध्ये काय सांगते, रिअलायझिंग द इम्पॉर्टन्स ऑफ डिफेंडिंग द राईट्स ऑफ डिसेबल्ड युथ, मेनी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स, governmental bodies, NGOs and media organizations have been contributing to many programs and initiatives. म्हणजे हे जे काही युथ रिलेटेड इश्यूज आहेत ते क्रिएट झाल्यामुळे त्यांनी काय केलं की काही प्रोग्राम्स राबवण्याचा प्रयत्न केला, इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने काही प्रोग्राम राबवले. म्हणजे तुम्हाला अगदी बँकेकडून काही कर्ज देणं, व्यवसायासाठी कर्ज देणं की ज्यामुळे एम्प्लॉयमेंट अवेलेबल होईल. तर तुमच्या ज्या काही कमतरता आहेत त्या तुम्ही भरून काढू शकता. तुमच्याकडे फायनान्स बेस कमी पडतोय, मग तुम्हाला सुद्धा बँकेकडून वगैरे लोन मिळत असेल, बरोबर ना? सुशिक्षित बेरोजगारांना दिलं जातं. अगदी तुम्हाला माहितीये की लेडीज असतील त्यांच्यासाठी काय केलं, मग त्यांना सेल्फ इंडिपेंडेंट बनवण्यासाठी 10वी-12वी झालेल्या मुलींना पण मशीन, जे काही तुम्ही शिलाई मशीन्स आहे त्याचं वाटप केलं जातं गव्हर्नमेंटच्या थ्रू. म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये कमी ज्या आहेत त्या भरून काढल्या जातील आणि प्रत्येक सोर्सला, सोसायटी मधल्या पर्सनला काय होईल की इंडिपेंडंट ते होतील. त्यामुळे ते व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत किंवा दुसरे कुठले इश्यू क्रिएट होणार नाही. ज्युएनाईल डेलिन्क्वेन्सी म्हणजे काय की अल्पवयीन मुलींवर जे काही अत्याचार होतात, तर हा एक सोशल इश्यू आहे ज्यावर काम करणं खूप गरजेचं आहे की मुली सेफ नाही त्या राज्यात. म्हणजे तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पुअर असल्यामुळे अशा गोष्टी क्राईम करण्यासाठी तुमचं माइंडसेट होतं. चुकीच्या पद्धती तुमच्या पाहण्यात आल्या. तुम्ही मीडियाशी सुद्धा, मीडिया जसा जेवढा चांगला आहे तुमच्यासाठी तेवढाच वाईट आहे. कारण तुम्ही जे पाहता, जे ऐकता दिवसभर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ब्रेनवर होत असतो आणि त्यामुळे तुमचं बिहेवियर तयार होतं. त्यामुळे कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी बेस्ट आहे, तुम्हाला नक्की काय बनायचं आहे, हे जर तुमचं फिक्स असेल टार्गेट, तुमचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह फिक्स असतील, तर तुम्ही काय कराल की जे तुमच्या गरजेचं आहे तेवढंच त्या मीडियावर बघणार आहे. मीडिया त्याचं काम करणारच आहे, त्यावर त्यांचं पोट भरणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतील, चांगल्या बऱ्या वाईट. पण त्यातून तुम्हाला काय घ्यायचंय ते तुम्ही ठरवणार आहात आणि त्या पद्धतीने तुम्ही बिहेव करता. बघा, ब्रेन जो आहे ना आपला, त्याच्यावर फार लवकर, मग चांगली असो किंवा वाईट असो, दोन्ही गोष्टींचा इम्पॅक्ट असतो. पण रेग्युलरली जर तुम्ही वाईट गोष्टींचा, ज्या नको आहे तुम्हाला लाईफ मध्ये, जे बनायचं नाही त्या गोष्टी जर पाहत गेलात सोशल मीडियावर,
तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या बिहेवियरवर 100% होतो. म्हणून पूर्वीचे लोक सांगायचे बघा, नेहमी चांगल्याच्या संगतीत राहा. हे कशामुळे होतं, की जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सोबत असता तेव्हा त्याच्यामध्ये ज्या चांगल्या हॅबिट्स आहेत त्याचं अनुकरण केलं जातं. सेम ॲज इट इज मीडियाचं अनुकरण आज आपण करतोय. मीडियावर जे काही पिक्चर मूवी मध्ये दाखवतात, हॉलिवूड बॉलिवूड मध्ये दाखवतात, क्राईम कसा केला जातो किंवा ते गुन्हेगारी जगत कसं आहे, तर हे सगळं रोज पाहून तुमचं माइंड सेट होत नाही. तुम्ही एकतर अशा वयामध्ये असता की तुम्हाला एखादी गोष्ट जी घरामध्ये अडवली जाते ना, हे करू नका, तर मुद्दामून त्या गोष्टी पाहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट तुमचा असतो. त्यामुळे तुम्हाला घरातल्या लोकांपेक्षा बाहेरच्या जगाचं अट्रॅक्शन जास्त वाटतं. पण त्यातून मला नक्की काय अचीव्ह करायचंय हे आपणच ठरवायचंय. आणि त्याच गोष्टी अगदी तुम्हाला व्हॉट्सअपवर खूप सारे मेसेज येतात, तुम्ही सगळ्या खूप साऱ्या ग्रुपशी कनेक्टेड असाल, पण त्यामध्ये मेसेज येण्यामध्ये आता तुम्हाला लगेच कळतं की तुमच्यासाठी चांगला मेसेज कुठला आहे, जे वाचल्यानंतर तुमच्या माइंडवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. तर सुरुवातीलाच कळतं तो पाहून. अनवॉन्टेड असेल तर डिलीट करून टाका. म्हणजे हे जे काही अपराध घडतायत आता, सोशल इश्यूज जे काही होत आहेत, तर ते होणार नाही. तुमचं माइंड कंट्रोल मध्ये राहील. तुम्हाला पेशन्स येतील. पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि त्यामुळे हे असे अपराध होत नाही. जुवेनाईल डेलिंक्वेन्सी. ओके. हेल्थ म्हणजे काय? तर हेल्थ रिलेटेड इश्यूज कुठले आहेत? मेजॉरिटी ऑफ youth have health issues that arise from bad habits and poor hygiene. म्हणजे हायजीन पुअर आहे, बॅड हॅबिट्स आहेत, त्यामध्ये बिहेव्हिअरल रिस्क, पुअर बेसिक सॅनिटेशन अँड न्यू अँड इमर्जिंग डिसीजेस. म्हणजे सॅनिटेशनचा अभाव आहे, ते तुमच्या चुकीच्या सवयी आहेत, त्यामुळे हेल्थवर त्याचा इम्पॅक्ट होतो. तुम्हाला सकाळी उठून कोण जिमला जाणार, कोण एक्सरसाइज करणार, त्यापेक्षा बेटर वे मी मोबाईल घेऊन हातात व्हॉट्सअप कितीतरी वेळ बघत बसतो. मग तुमचं जे युथ आहे, जनरेशन आहे, हे ती बऱ्याच आजारांना बळी पडते बघा. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं अदर फॅक्टर्स दॅट कॉन्ट्रीब्यूट टू youth health issues include accidents and injuries including those caused by insecurity, war and occupation, and the cumulative toll of violence, HIV, AIDS, and now tuberculosis on youth is adding to the child victim of malaria and vaccine preventable disease. म्हणजे खूप सारे आजार सांगितले त्यांनी. तर याचा युथवर परिणाम होतोय. पॉवर्टी जी आहे, वर्ल्ड वाईड प्रेडिकामेंट, मेनी सोसायटीज आर अफेक्टेड बाय इट. इट डिप्राइव्स पीपल ऑफ देअर बेसिक ह्युमन नीड्स and it hinders community development and in the process increasing various youth issues. म्हणजे अगदी बेसिक नीड्स ज्या आहेत तुमच्या ह्युमन नीड्स, त्यापासून काही लोक वंचित राहतात बघा. त्यामध्ये सांगितलं रिलिव्हंट स्टेक होल्डर्स हॅव इम्प्लिमेंटेड स्ट्रॅटेजीज टू इरॅडिकेट पॉवर्टी अँड ब्रिंग अबाउट ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द डाऊन ट्रॉडन. म्हणजे जो काही लोअर ग्रुप आहे त्याला ग्रोथ कशी होईल त्यांची, तर ह्याच्यासाठी पॉवर्टी कशी पूर्ण कमी करता येईल बघा. एक वर्ग खूप वरच्या हाय लेवलला आहे, दुसरा वर्ग जो आहे त्याला अगदी सकाळी जेवला तर संध्याकाळी दुपारी काय खाणार आहे याची भानता असते. मग हे जे काही लेवल आहे ही कशी आपल्याला करायची, कमी करायची. ऍटलिस्ट तुमच्या बेसिक नीड्स तरी कम्प्लीट व्हाव्यात याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही हे सोशल इश्यूज कमी करू शकता. आणखी 2-3 दिलेले आहेत, आपण मिनिमम 7 तरी घ्यावेत म्हणून 7 पॉइंट्स घेतलेले आहेत. HIV एड्स आहे, ग्लोबलायझेशन आहे, खूप आहे. तुम्हाला यातून कुठलेही घ्यायचे ते घ्या. 7 मिनिमम 7 पॉइंट्स आर नेसेसरी. सो सोशल वर्क ऍज अ प्रोफेशन असं दिलंय बघा. पुढचा जो पॉइंट आहे आपला, तर आपण आज इथे थांबतोय. आपण हा सोशल वर्क ऍज अ प्रोफेशन जो आहे तो पुढच्या लेक्चरला घेऊया. पुढचा लेक्चर कदाचित शेवटचा असेल, 4 युनिट संपेल. तर तुम्हाला या अगोदरचं जे काही वर्क दिलेलं आहे ते तुम्ही असाइनमेंट कम्प्लीट करत जायचंय. मी तुम्हाला त्या पद्धतीने लिंक पाठवलेले आहे, PDF पाठवले आणि त्या पद्धतीने तुम्ही स्टडी करा. काही अडचण असेल तर 100% विचारत चला. पण अटेंडन्स कंपल्सरी असणार आहे. अटेंडन्सवरच बऱ्याच गोष्टी डिपेंड असणार आहेत तुमच्या. फक्त ऍडमिशन घेऊन युट्यूबवर मी व्हिडिओज बघतो तर तसं नाही चालणार आहे. सो या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. थँक्यू सो मच. आपण इथे आज थांबतोय.